जय महाराष्ट्र मित्रांनो, जॉय ऑटोमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज पहिल्यांदा मी ब्लॉग बनवत आहे। कारण असं आहे की काही दिवसापूर्वी कस्टमर कल्याण आला होता माझ्याकडे रील बघून गाडी घेण्यासाठी, आणि त्याला मी एक ॲक्टिवा माझ्याकडे होती 2020 चा मॉडेल होता, तो मी त्याला डिलिव्हरी दिली होती। आणि ती त्याच दिवशी रात्री 9:30 ला कस्टमर कल्याणला पोहोचला आणि तिकडे गाडी बंद झाली। काय झालं कसं झालं काहीच कळलं नाही। मी रायडर पाठवून ती गाडी चेंबूरला बोलून घेतली माझ्या शोरूम जवळ। आता मी गाडी 15 दिवसापूर्वी सर्व्हिस सेंटरला दिली आहे। आता ती मी घ्यायला चाललो आहे। कसं काय काम केलंय त्यांनी, काय केलंय आणि कस्टमर सोबत काय झालं आणि पुढे आम्ही त्याला कशी सर्व्हिस दिली या ब्लॉग मध्ये पूर्ण मी सांगितली आहे। चला कंटिन्यू करूया। तुम्ही शिवडी स्टेशनला उतरलात कुणाला विचारू नका, कारण सगळे 2 मिनिटं करता करता तुम्हाला मिनिमम 15 मिनिटं चालायचं आहे। बाकी तुम्ही आजूबाजूला विचाराल तर ते लोक तुम्हाला बोलतील की 15 मिनिटं इकडेच आहे, बाजूलाच आहे, पण शिवडी स्टेशनपासून वॉकिंग 15 मिनिटं आहे। जवेरी होंडाचं सर्व्हिस सेंटर, तुम्ही लालबाग परत दादर किंवा अँटॉबी या साईडला राहत असेल तुम्हाला शिवडीचं सर्व्हिस सेंटर जवळ पडेल। शिवडी स्टेशनपासून 15 मिनिटं आहे। तुम्ही गाडीने आलात तर तुम्हाला जवळ पडेल। फायनली आपण जवेरी होंडीला पोचलो आहे। आता बघू कसं बिल बनवलं आहे त्यांनी, कसं काय गाडी बनवली आहे। वॉश तो करके देना चाहिए ना गाड़ी। अरे 4,500 रुपये बिल लिया यार, ऐसा कर रहे हो तुम। सर्विस चार्ज सब लिया मेरे से, तुम वॉश नहीं करके दे रहे हो। क्या बोलो? ऐसा कैसा वॉश नहीं करते? पैसा तो पूरा सर्विस चार्ज पूरा लिया, लेबर भी पूरा लिया ना, फिर आधा अधूरा पैसा लिया क्या? लेबर चार्ज लिया, सब कुछ लिया तुमने, ऐसा नहीं करने का ना सेठ जी। और मुझे नहीं पता सेठ जी, मेरे से तो पूरा सर्विस चार्ज सब लिया ना आपने। गाड़ी तो वॉश करके देना चाहिए ना आपको। ₹4,500 बिल घेतलं आणि गाडी वॉश करून घेतली, त्यासाठी पण भांडावं लागतं होंडामध्ये। काय बोलतो होंडा कंपनीला आपण बोलतो, त्यांच्या जे माणसं आहेत जे जॉब करतात लेबर, ते साले आळशी आहेत सगळे, त्यांना काम करायला नको। की बोलवावं लागलं तेव्हा पण वॉश करून देतो गाडी, त्याला किती आळस होतं बघा। आता आपण होंडाला चुकीचं बोलतो, पण होंडा प्रोडक्ट चुकीचा नाही। जे माणसाचे जॉब काम करतात लेबर ते आळशी असतात, त्यांना काम नको करायला। गाडी तुम्ही कुठल्याही सर्व्हिस सेंटरला दिली काही कामासाठी, तरी पण ते वॉश करून त्यांचं काम आहे, लक्षात घ्या। एवढं बिल ते लोक सर्व सर्व्हिस चार्ज सगळे मारतात। 4,500 बिल बनवलं, वायरिंग चेंज केली, सगळे लेबर घेतले, ते बोलतात वॉश करून देणार। सगळं तुम्ही बोललात तर सगळं काय करून देणार, नडून राहायचं। थोडं जर आपण घाबरलो नाही आणि थोडं हिंमत दाखवली तर सगळं काय बरोबर होतं। कशी वॉश करून देतो बघा व्यवस्थित ना। तुम्ही बोललात नाही ना तर तुमच्या म्हणजे कसं आहे, तुम्ही जोपर्यंत बोलत नाही ना तोपर्यंत तुमच्या आयुष्यात काय नवीन चांगलं घडणार नाही। बोलायला शिका लोकांना। तुम्ही घाबरून राहाल सगळ्या गोष्टी, नाही जाऊन दे घेऊन जातो काय नाही, बोलायचं बिंदास। पैसे दिलेत तुम्ही, फुकट थोडी तुम्ही काम करा। फायनली गाडी माझी एकदम व्यवस्थित झाली आहे। कस्टमरला आपण नवीन गाडी दिली, तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजवतो काय झालं आणि कसं झालं। ही गाडी आपण बाहेर काढून
फायनली गाडी ही ओके झाली आहे. गाडीत काय काम नाही, त्यांनी वायरिंग 5 लाख पाहिजे छोटं मोठं काम इथं केलं आहे. 4,500 बिल झालं. गाडी व्यवस्थित झाली. गाडीला सेल्फ मारून बघतो. फायनली गाडी झाली आहे व्यवस्थित. काही काम तर नाही गाडीत. ॲक्च्युली झालं होतं असं की कस्टमरला गाडी डिलिव्हरी दिल्यानंतर गाडीचे वायरिंग आणि सेन्सरमध्ये थोडं काम होतं. त्याच्यामुळे गाडी सारखी बंद पडत होती. कल्याणवर आम्ही गाडी घेऊन आलो आणि कस्टमरला मग दुसरी गाडी आम्ही यूज करायला दिली. कारण कसं आहे त्याचं पण काम होतं आणि त्या कामासाठी त्यांनी अर्जंट गाडी घेतली होती आमच्याकडे. तर फायनली आम्ही त्याला गाडी दिली होती एक यूज करायला. आणि जवेरी होंडाला एक सर्व्हिस सेंटर दिलं होतं. त्यांनी आम्हाला सांगितलेलं की 15-20 दिवस लागतील. तोपर्यंत कस्टमरचं काम न थांबव म्हणून आम्ही एक गाडी ऑलरेडी त्याला दिली होती. एव्हनिस सुझुकीची एव्हनिस दिली होती. थोडा वेळ लागेल. त्यानंतर कस्टमरने नवीन गाडी आमच्याकडे बुक केली. ती नवीन गाडी आम्ही व्यवस्थित त्याला नंबर सकट त्याला दिली आहे. आणि ती गाडी आम्ही आमची जी एव्हनिस दिली होती ती रिटर्न घेतली. शेवटी आम्ही कस्टमरला पूर्णपणे सर्व्हिस दिली आहे. कस्टमर हा संतुष्ट आहे. कस्टमर खुश आहे. की कसं असतं कुठच्यावरचा डीलर काय करतो, गाडी देतो आणि नंतर बोलतो आमची जिम्मेदारी नाही, तुम्ही तुमचं बघा. पण आम्ही असं नाही केलं. ती गाडी आम्ही रायडर पाठवून ती जी ॲक्टिवा होती ही ॲक्टिवा आम्ही घेऊन आलो आणि दुसरी गाडी त्यांना वापरायला दिली. काही दिवस गाडी होत नव्हती म्हणून त्यांना नवीन गाडी घेण्यासाठी आम्ही सजेस्ट केलं आहे. तर जॉय ऑटो ही तुम्हाला कुठची चुकीची सर्व्हिस देत नाही, व्यवस्थित सर्व्हिस देतो आणि तुम्ही संतुष्ट व्हाल यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो. पुढच्या ब्लॉगसाठी लवकरच भेटूया. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.